काहीतरी गोड खायची इच्छा असेल आणि अगदी सोपी आणि एकदम 5 मिनिटामध्ये होणारी रेसिपी म्हणजेच गाजराचा हलवा, तर त्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर बघूयात रेसिपी. इथे मी गरम कढईमध्ये 2-3 चमचे तूप टाकणार आहे. इथे मी सगळ्यात अगोदर कट केलेले काजू बदाम तुपामध्ये टाकलेत. त्याला एकदा चांगलं रोस्ट करून घेते. काजू बदाम चांगले रोस्ट झाल्यावर त्यात सगळ्यात अगोदर किसलेला गाजर ॲड करणार आहे. गाजराला तुपामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे. गाजर मिक्स करून झाल्यानंतर मी अजून वरून त्यात ड्रायफ्रूट ॲड केले. जर तुमच्याकडे मनुका, पिस्ता वगैरे असेल तर तुम्ही ते पण ॲड करू शकतात. हे पूर्ण मिक्स झाल्यावर मी त्यात अर्धी वाटी दूध टाकले आणि 2 चमचे साखर, दूध जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे. आता इथं 5 मिनिटानंतर दूध पूर्णपणे आटलेलं दिसतंय आणि आपला गाजराचा हलवा पण रेडी आहे. इथे मी अजून यात ड्रायफ्रूट ॲड करते आणि अशा प्रकारे गाजराचा हलवा तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.